प्रेम जय महाराष्ट्र। कार्यसम्राट परिवहन मंत्री माननीय नामदार प्रताप सरनाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व आमचा कार्यकर्ता जे आमचा परिवार आहे त्यांच्या सहकार्याने आम्ही विविध सरकारी योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा भरपूर प्रयत्न करत आहे। जसे की कॅन्सर पेशंटला आर्थिक मदत, विधवा महिलांना पेन्शन योजना, विधवा महिलांना मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत, विधवा महिलाला मुलीचा लग्नासाठी आर्थिक मदत, दिव्यांग पेन्शन योजना, अशी बरीच योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचे प्रयत्न करत आहे। आज आमच्या सोबत आयशा मुलानी ताई आहे। त्यांचा नवरा राजू मुलानी एक कॅन्सर रुग्ण आहे। कॅन्सर रुग्ण आर्थिक मदत योजना अंतर्गत त्यांचा फॉर्म भरून सतत पाठपुरावा केल्यानंतर मुलाने त्याच्या अकाउंटमध्ये त्यांचे कॅन्सर मदतचे पैसे यांच्या खात्यामध्ये जमा झाले। आज ताई आम्हाला दुवा द्यायला इथे आले आहे। खरोखर आम्हाला आनंद होत आहे की अशा लोकांसाठी आम्ही काम करत आहे। पुढे पण ज्याला गरज असेल या अधिक सुविधाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आम्ही नक्की मदत करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी आयशा मुलानी, माझ्या नवऱ्याला कॅन्सर होता। मुस्तफा भाईनं मला एवढी मदत केली आणि मला पैसे मिळवून दिले। मी एवढे आनंदाने इथं आले। मुस्तफा भाईच्या सगळ्या टीमला अल्लाकडून एवढी दुआ करून आले की एवढा आशीर्वाद ह्यांना लागन। असे कॅन्सर पेशंटला झालं आणि कसल्या बी ह्याला झालं तर हे लोक सगळ्यांची मदत करतात। चाहे दुआ हो चाहे जी हे मी डोळ्यांनी पाहिलंय का की मी इकडे येते का की माझा नवरा कॅन्सरचा पेशंट आहे। मी लय वेळा आले, माझी लय वेळा इथून मदत झाली। एका टायमाला तर माझ्याकडे झोरस काढायला पैसे नव्हते, मुस्तफा भाईनं पैसे दिले आणि मी झोरस काढून आणलं। एवढी माझी अवकात होती। तर मुस्तफा भाईनं मला कधी पडून दिलं नाही, हमेशा उचलून धरलं। मला काय सगळ्यांना जेवढं मी 2 महिन्यापासून येते सगळ्यांची मुस्तफा भाई कामं करतात। तुमची संस्था चांगली आहे, तुमची सगळी टीम चांगली आहे। मला खूप मनापासून आभारी मी ते मानते मुस्तफा भाईचं। धन्यवाद।